आपण सामूहिकरित्या वाचतोय त्यातला तिसरा अध्याय आज पूर्ण होणार आहे. कर्मयोग असं या अध्यायाचं नाव आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला, गोंधळलेल्या अर्जुनाला सुरुवातीला मराठी अनुवाद आपण सामूहिकरित्या वाचतोय त्यातला तिसरा अध्याय आज पूर्ण होणार आहे. कर्मयोग असं या अध्यायाचं नाव आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला, गोंधळलेल्या अर्जुनाला सुरुवातीला मराठी अनुवाद आपण सामूहिकरित्या वाचतोय त्यातला तिसरा अध्याय आज पूर्ण होणार आहे. कर्मयोग असं या अध्यायाचं नाव आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला, गोंधळलेल्या अर्जुनाला सुरुवातीला मराठी अनुवाद प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरिः ओम श्री परमात्मने नमः. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. नमः समस्तभूतानां आदिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. काल आपण 41वा श्लोक तिसऱ्या अध्यायातला पूर्ण केला होता. तीन वेगवेगळ्या प्रकारच्या वासना समजावून सांगण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने जी या श्लोकामध्ये मागच्या 3 उदाहरणं दिली आहेत ती आपल्याला आठवत असतील. एक त्याने उदाहरण दिलं होतं अग्नी आणि धुराचं. धुरामध्ये झाकोळलेला अग्नी, धूर वायूबरोबर उडून गेला की अग्नी प्रखर आणि तेजोमय दिसतो. याचं कनेक्शन सात्विक वासनांशी त्यांनी केलं होतं. आणि तुम्हाला जर का पूर्वीचा कंदील लक्षात येत असेल तर त्या कंदिलावर जी काच असते त्याला आतमधला दिवा सतत प्रकाशमान राहिला की त्याला काही काळाने काजळी धरते आणि ती काजळी अशी सहज पुसून टाकता येते. ते एक उदाहरण सात्विक वासनांबद्दल पण देतात. तर ह्या सात्विक वासना सुद्धा कशा आड येतात आत्मसाक्षात्काराच्या किंवा कर्मयोगाच्या याचं वर्णन आपण मागच्या श्लोकात केलेलं आपण पाहिलं होतं. त्यानंतर ज्या राजसिक वासना असतात म्हणजे महत्वाकांक्षा, इच्छा, आकांक्षा, या राजसिक वासनांना त्यांनी आरशावरच्या धुळीचं उदाहरण दिलं होतं. ही धूळ काढण्यासाठी वारा पुरेसा नसतो तर आपण ती धूळ ओलफडकं करून काढावी लागते. आणि याचा संदर्भ राजसिक वासनांशी जोडला होता. आणि तिसरं उदाहरण होतं बाळाच्या भोवती जी वार गुंडाळलेली असते गर्भ तयार होत असताना, ती इतकी जवळ चिकटलेली असते त्या शरीराच्या की ती कापून काढावी लागते. तर अशी ही 3 उदाहरणं ही आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक पातळीवरच्या ज्या वेगवेगळ्या वासना किंवा इच्छा माणसाच्या मनामध्ये निर्माण होतात त्यांचं दमन कसं करायचं, शमन कसं करायचं, इंद्रियांवर विजय कसा मिळवायचा याबद्दलचा हा सगळा कर्मयोग आहे.
पुढच्या श्लोकाकडे जाऊया. इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनस्सस्तु परा बुद्धेः परतस्तु सहा. आता काय कशापेक्षा श्रेष्ठ आहे याचा चढत्या भाजणीने क्रम या श्लोकामध्ये दाखवलाय. इथे असं म्हणतात, इंद्रिय ही शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे आणि मनापेक्षा अधिक श्रेष्ठ बुद्धी आहे. आणि जो बुद्धीपेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे तो आत्मा आहे. ह्या आणि पुढील श्लोकाने श्री व्यास महर्षी आपल्या अद्वितीय अशा भगवद्गीतेतील 3ऱ्या अध्यायाचा समारोप करीत आहेत. ज्यामुळे यशस्वी शिकार करून आंतरिक शत्रूला म्हणजे कामनांना पकडून ठेवता येईल असं परिपूर्ण तंत्र ते प्रत्येक साधकाला सांगत आहेत. ध्यानाची आणि त्याद्वारे अहंकार आणि त्याचे बाहेरच्या प्रकृतीच्या जगाशी असलेले खोटे तादात्म्य ह्यांच्यापासून निवृत्ती मिळवून आपल्या आंतरिक सत्यस्वरूपाच्या राजवाड्यात प्रवेश मिळवण्याची कला ह्यांची माहिती ही सर्वप्रथम उपनिषदातून स्पष्टपणे सांगितली आहे. महर्षी व्यास इथे त्याच शास्त्रांच्या भाषेत आत्मप्राप्तीकरता उपयोगात आणण्याच्या ध्यानाच्या अविवाद्य तंत्राची जवळजवळ पुनरुक्ती करीत आहेत. हे श्लोक कठोपनिषदातील मंत्रांशी अगदी तंतोतंत जुळणारे आहेत. श्रीमद भगवद्गीतेत विशेषतः तिच्या सुरुवातीच्या अध्यायात ध्यानाच्या तंत्राचे सविस्तर विवेचन अपेक्षित नसले तरी या श्लोकामधून भगवान श्रीकृष्णांनी आत्मस्वरूपाच्या शोधाच्या योजनेची संपूर्ण रूपरेषा कोरली असल्याचं आपल्याला दिसतं. जगातील इतर दुसऱ्या गोष्टीशी तुलना केली तर आपल्याला सहजपणे समजून येईल की इंद्रिय ही अधिक पवित्र आणि दिव्य आहेत. आपल्या शरीराची रचना ज्या घटकांमुळे झालेली असते त्यामध्ये ज्ञानेंद्रिय ही कर्मेंद्रियांपेक्षा जास्त सूक्ष्म असतात. आपल्यापैकी प्रत्येकाला त्याचा अनुभव आहे की आपलं मनच इंद्रियांना काबूत ठेवतं, तसंच आज्ञाही देतं. म्हणूनच इंद्रियांपेक्षा मन हे अधिक सूक्ष्म आहे. मनाला भ्रमंतीसाठी अफाट क्षेत्र असतं, यात काही शंका नाही. परंतु असं असलं तरी त्याला त्याच्या स्वतःच्या मर्यादा आणि ठराविक सीमा आहेत. प्रत्येक विषयाच्या ज्ञानाप्रमाणे आपल्या मनाचं क्षेत्र विशाल होत जातं आणि ह्या नवीन क्षेत्रातील आक्रमक वाटचालीत बुद्धी ही राज्य जिंकते. बुद्धी ही मनाच्या असलेल्या सरहद्दी पलीकडे प्रथम जाते आणि नवीन ज्ञानाची नजीकची राज्य जिंकते. ह्याप्रमाणे बुद्धी ही मनापेक्षा अधिक व्यापक असल्यामुळे ती अधिक सूक्ष्म आहे असं मानलं जातं. जे बुद्धीच्याही पलीकडे आहे त्याला सर्वोच्च म्हणजे परमात्मा असं म्हणतात. मनुष्य प्राण्याच्या बुद्धीतील त्याच्या विचारांना जे प्रकाशित करतं ते चैतन्य हे नक्कीच त्या बुद्धीपेक्षा जास्त सूक्ष्म किंवा व्यापक असतं. उपनिषदांमध्ये शेवटी स्पष्ट केलं आहे की चैतन्य आत्मतत्वापेक्षा सूक्ष्म असं दुसरं काहीही नाही. ध्यानयोगाचे कौशल्य म्हणजे आपल्या शरीर मन बुद्धीशी असलेलं आपलं तादात्म्य जाणीवपूर्वक काढून घेणं होय. सर्व प्रयत्न तेव्हा संपतात की जेव्हा आपण आधीच भ्रामक अशा दुसऱ्या गोष्टीत पूर्वमग्न असलेली जाणीव एकत्रित करतो आणि तिच्यातच विषयरहित चैतन्य स्वरूपात राहू देतो. ह्या ध्यानाच्या कलेतून जे साध्य होतं ते पुढे स्पष्ट केलं आहे. ध्यानयोग म्हणजे काय किंवा ध्यानाचं कौशल्य कसं साधायचं, कोण कुणापेक्षा सूक्ष्म आहे याचा सिक्वेन्स आता आपण बघितला. इंद्रियांपेक्षा शरीर श्रेष्ठ आहे, शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा चैतन्य स्वरूप किंवा आत्मस्वरूप हे अधिक सूक्ष्म आहे आणि श्रेष्ठही आहे. त्यामुळे चैतन्य स्वरूपापर्यंत जाण्यासाठी
हे मधले जे सगळे अडथळे आहेत, ज्ञानेंद्रियांचे अडथळे आहेत, मनाचा अडथळा आहे, बुद्धीचा अडथळा आहे, हा पार करून पलीकडे जाण्याची पद्धत म्हणजे ध्यानयोग आहे. या ध्यानातून किंवा ध्यानाच्या कलेतून जे ध्येय साध्य होतं ते पुढे स्पष्ट केलं आहे. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मान आत्मनः जहि शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. अशा प्रकारे त्याला म्हणजे परम आत्मतत्वाला बुद्धीपेक्षा अधिक श्रेष्ठ असं जाणून घेऊन आत्म्याला आत्म्याने वश करून ठेवून हे पराक्रमी अर्जुना, कामरूपी शत्रूला तो खरोखर जरी जिंकण्यास कठीण असला तरी तू त्याला ठार मार. या श्लोकामध्ये केवळ ह्या अध्यायाचा समारोप होतो असं नाही, तर अर्जुनाने केलेल्या मागणीनुसार उपदेशाचे उत्तर सुद्धा सापडते. अज्ञान हे केवळ ज्ञानानेच नाहीसे होईल आणि केवळ आत्मतत्वाच्या जागृत अनुभूतीतूनच आपण आपल्या आत्म्यासंबंधीचे अज्ञान घालवू शकू. आपण आधीच पाहिले आहे की हे आध्यात्मिक अज्ञान कामना उत्पन्न करते. भगवान श्रीकृष्णाने पूर्वी असं दाखवून दिलं आहे की कामना ह्या इंद्रिय, मन आणि बुद्धी या क्षेत्रामध्येच काम करतात आणि फोफावतात. ध्यानाच्या प्रक्रियेने जेव्हा आपण विषयवस्तू, शरीर आणि मन यांच्या तादात्म्यापासून निवृत्ती मिळवतो, त्यावेळी तेव्हापर्यंत रेंगाळणारी आणि बाह्य क्षेत्रात कार्यरत असलेली इच्छाशक्तीही आपल्या बुद्धीमध्ये गोळा होऊन एकत्र होते. आम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या कामनांचं मूळ हे आपलं अज्ञान आहे आणि म्हणून जेव्हा आपल्या अनुभूतीत सर्वोच्च तत्वाचा पुनर्शोध घेतो तेव्हा अज्ञान संपतं आणि त्यानंतर आपल्या आंतरिक विध्वंसक शत्रूंवर म्हणजे इच्छांवर संपूर्ण विजय मिळवता येतो. हा शत्रू आपली शांती आणि परिपूर्णता यांना लुटून नेतो. तोच आसुरी सैतान आपल्याला आपल्या दैवी साम्राज्यातून पळवून नेऊन निराशा, दुःख, कष्ट, प्रक्षोभ, पाप आणि अनर्थ यांच्या काळ्याकुट्ट अंधाऱ्या गुहेत लोटून देतो. जोपर्यंत आपल्यात प्रकृतीच्या आवरणाची संकोच करणारी उपाधी आपण बाळगतो, जोपर्यंत आपल्याला आपल्यातील संभाव्य दिव्य शक्तीची जाणीव होणार नाही, तोपर्यंत आपण आपल्याला सीमित बंधनात पडलेल्या शांत आणि सदा हुंदके देणाऱ्या जीवापेक्षा अधिक काही नव्हे असं समजू. ही आहे देहाची जाणीव. आपण आपल्याला जेव्हा कोणीतरी समजत असतो, संबडीनेस, या संबडीनेस मध्ये अडकलेल्या जीवाला त्यांनी बंधनात अडकलेला जीव असं म्हटलंय आणि तो फक्त स्वतःच्या देहाच्या जाणीवेत राहतो. आपल्यातील स्वतःच्या ईश्वरी अस्तित्वाचा पुनर्शोध घेतल्यानंतरच आपणास आत्म्याला आत्म्याने वश करून जगणं शक्य आहे. परिपूर्ण बुद्धाच्या जीवनात त्याचा जीवभाव त्याच्यातील दिव्य तर तत्वाच्या पूर्णपणे संयमात कार्य करीत असतो आणि मग कोणत्याही कामप्रेरणा जरी कदाचित त्या मनात उद्भवल्या तरी अपाय करीत नाहीत आणि त्याच्या अंतरंगातील बगीच्याला उद्ध्वस्त करीत नाहीत. हे चांगलं लक्षात ठेवण्यासारखं आहे की गीतेचं तत्वज्ञान जीवनाची विधायक पुनर्रचना करण्यास शिकवतं, त्याचा नाश किंवा तिरस्कार नव्हे. कामना या दुःखदायक आणि रक्तपित्तीच्या पाझरणाऱ्या जखमेसारख्या असल्यामुळे आपल्याला रोग बरा करण्याच्या मलमाचा प्रेमळ उपदेश केला आहे आणि त्यानंतर परिस्थितीचा स्वामी आणि आपल्या स्वतःच्या भावनांचा मालक म्हणून आपणास कार्यक्षमतेने जगण्यास सांगितलं आहे. ज्या साधकाने हे त्याच्या स्वतःमध्ये मिळवलं असेल त्याला दैवी पुरुष, साधू किंवा महापुरुष असं म्हणतात. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः समाप्तः. ओम तत्सत. ह्याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतेतील उपनिषदातील विद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादातील कर्मयोग नावाचा 3रा अध्याय समाप्त झाला.
आपण ह्यापूर्वीच या संकल्प श्लोकाचा सूचित अर्थ स्पष्ट केला आहे. या अध्यायाला कर्मयोग असं म्हणतात. योग संज्ञेचा अर्थ आत्मोन्नतीच्या मार्गाने जीवात्म्याची परमात्म्याशी तदाकारता साधणे होय. म्हणजेच निकृष्ठाची उत्कृष्ठाशी तदाकारता साधणे होय. आपल्यातील कनिष्ठाला म्हणजे जीवात्म्याला उच्च जीवन जगण्याच्या मार्गाचे शिक्षण देऊन ज्या योगे आपण आपल्या आंतरिक आणि बाह्य जीवनावर अधिक प्रभावी नियंत्रण मिळवू शकू अशा कोणत्याही पद्धतीला किंवा पद्धतींना योग असं म्हणतात. खूप सुंदर व्याख्या योग या शब्दाची इथे केली आहे. आपलं जीवन अधिकाधिक उन्नत बनवणं किंवा जीवात्म्याकडून परमात्म्याकडे वाटचाल करण्याच्या ज्या कुठल्याही पद्धती असतात त्या सगळ्याला योग असं म्हटलं जातं. आपल्यातील कनिष्ठ भावनेला अधिक उन्नत करून श्रेष्ठत्वाकडे नेणं आणि तिथून परमश्रेष्ठत्वाकडे नेणं हा असा प्रवास आहे योग या संज्ञेचा. जेथे हा आत्मोन्नतीचा मार्ग ज्या व्यक्ती जीवनाच्या युद्धभूमीवर सशस्त्र आणि सुसज्जपणे उभ्या आहेत आणि आपल्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान, सुसंघटित आणि सुसज्ज असलेल्या प्रतिकार करणाऱ्या समोरील सैन्याच्या रचनेला सामोरं जाऊन युद्ध करण्यास आणि त्यांचा नाश करण्यास तयार आहेत अशा अर्जुनासारख्या व्यक्तींच्या निदर्शनास आणून दिला आहे. खरं म्हणजे आयुष्यात प्रत्येक माणूस तो मूर्ख असो किंवा साधू असो बऱ्याच अंशी अर्जुनच असतो आणि तो साशंकतेने स्वतःच्या प्रश्नांना अडचणींना तोंड देत असताना पळून जाण्याची इच्छा करतो. तरी सुद्धा तसं करण्याचं त्याला धारिष्ठ्य नसतं. कर्मयोगाची शिकवण आपल्याला स्वतःच्या जीवन संग्रामातील मोठ्या लढ्यासाठी तयार करते. म्हणून या अध्यायाला कर्मयोग असं म्हटलं आहे. ओम तत्सत. पुढच्या अध्यायाकडे जाण्यापूर्वी आपण इथे आधी जो काही कर्मयोग बघितला आहे त्यातल्या ज्या व्याख्या बघितल्या आहेत, योगाची व्याख्या बघितली आहे, या सगळ्या ऐकलेल्या किंवा श्रवण केलेल्या माहितीशी ज्ञानाशी आपण ते पुन्हा आठवण्यासाठी 2 मिनिटाचा पॉज घेतोय, शांतता ठेवतोय.
पुढे जाऊया. अध्याय चौथ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. त्याची प्रस्तावना. गीतेच्या 3ऱ्या अध्यायात श्रीकृष्णांनी कर्मयोगाच्या स्वरूपात एक क्रांतिकारी विचार अर्जुनाला सांगितला. त्यावरून असं वाटतं की जणू काही श्रीकृष्णांनी तो आपल्या स्वतःच्या डोक्यात तयार करून नवीन बौद्धिक सिद्धांत म्हणून मांडला आहे. हा सांगितलेला विचार नवीन नसून आपल्या सनातन पवित्र वैदिक शास्त्राचा सुबुद्धपणे पुन्हा अर्थ लावून तो सांगितला आहे. त्याला त्याच्या गुरूंनी मान्यता दिल्याशिवाय आर्य संस्कृतीचा खरा अनुयायी या नात्याने अर्जुन हे स्वखुशीने स्वीकारण्यास तयार नव्हता. म्हणून या अध्यायात भगवान श्रीकृष्ण स्वतःच वेदाचे कर्ते असून त्याच वेदातील हे जुने सत्य अर्जुनाला पटवून देण्याकरता आवेशाने प्रयत्न करीत आहेत. गुरु आणखीन ज्यावेळी त्यांच्या अंतःप्रेरणेतून आत्मविकसन साधनेच्या विशिष्ट टप्प्यावर जोर देत असतात, तेव्हा मंदाधिकारी साधकांना त्या शब्दाचा लक्ष्यार्थ एकतर नीट समजणार नाही आणि त्यामुळे ते विशद केलेला अर्धवट मार्ग हाच अनंत तत्वाकडे जाण्याचा संपूर्ण मार्ग आहे असा निष्कर्ष काढतील. असा गैरसमज दूर करण्यासाठी या चौथ्या अध्यायात ज्ञानयोगाचा श्रेष्ठ मार्ग निर्देशित करून आत्मतत्वाचे मंदिर गाठण्यासाठी सर्व साधकांना ज्ञानयोगाच्या एकमेव आणि मुख्य कमानीतून जावेच लागते असे प्रतिपादन केले आहे. वेगवेगळ्या मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर असणारे साधक त्या कमानीपर्यंत आपापल्या मार्गाने येऊ शकतील, पण ईश्वराच्या दिव्य वेदीचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी त्यांना ज्ञानयोगाच्या द्वारातूनच गेलं पाहिजे. आद्य श्री शंकराचार्य यांच्या मते संपूर्ण गीतेमध्ये हा योगच श्रीकृष्णांच्या शिकवणीचा विषय आहे. ऐहिक शास्त्र कोणताही शिक्षक विद्यार्थ्याला यशस्वीपणे शिकवू शकतो आणि ते त्याच्या मेंदूत भरवू शकतो. या शिक्षण पद्धतीमध्ये अशा शिक्षकाबद्दल विद्यार्थ्याच्या मनात प्रेम, श्रद्धा किंवा आदर असावा अशी मुळीच आवश्यकता नसते. या ज्ञानदानाच्या बाबतीत शिक्षक म्हणजे केवळ एक शिक्षण देण्याचे उपकरण असते. अशा तऱ्हेने आज आधुनिक कॉलेजमधली प्राध्यापक म्हणजे वर्गातील फळा किंवा बाक किंवा व्यासपीठ यांच्या इतकेच एक केवळ बोलके उपकरण असते. परंतु उलट मानव संस्कृतीचा दरवळ, नैतिक दर्जा किंवा सदाचाराची झळाळी विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला प्रदान करावयाची असेल तर विद्यार्थ्यांनी आपल्या मनात प्रेम, पूज्यभाव, भक्ती आणि सख्यत्व ह्या भावना मनात बाळगून गुरुसन्निध जाणे आवश्यक असते. ह्याच त्या भावनिक गरजा की केवळ त्याच आपल्या भोवती आवश्यक ते वातावरण निर्माण करतील आणि सद्गुरू जेव्हा आपले दिव्य ज्ञानवस्त्र टाकतील तेव्हा ते आपल्या खांद्यावर पडेल. उपनिषद ह्याचा अर्थ असाच आहे. उप म्हणजे जवळ, नि म्हणजे जाणे, गुरुच्या जवळ जाणे किंवा ज्ञानाच्या जवळ जाणे. अर्जुनाच्या दृष्टीने भगवान श्रीकृष्ण हे केवळ मित्र, वृंदावनातील गोपाळ म्हणून होते. अतिपरिचयाने तिरस्कार किंवा अनादर जरी निर्माण झाला नाही तरी त्या व्यक्तीबद्दलचे महत्व किंवा पूज्यभाव कमी होत असतो. या अध्यायाचा उद्देश अर्जुनाच्या मनात सारथी बनलेल्या श्रीकृष्णाबद्दल योग्य तो पूज्यभाव आणि आदर उत्पन्न करण्याचा आहे. सारांश या ठिकाणी श्रीकृष्णाने आपला सामान्य वेश म्हणजे मित्राचं रूप टाकून देऊन सर्वत्र आणि सर्वशक्तिमान असं ईश्वरी रूप धारण करून ह्या पृथ्वी तलावर अवतरणाऱ्या परमेश्वराचे प्रकाशवलय प्रथमच परिधान केले आहे. कर्मयोगाच्या पूर्वसाधनेने जेव्हा मानवाच्या मनबुद्धीची एकसंधता साधली जाते तेव्हा तो साधक श्रवण, मनन, निधिध्यासन या प्रक्रियेने खरे आणि महान सत्य समजण्यास अधिकारी होतो. म्हणून या अध्यायात ज्ञानमार्गाची प्रबळ शिफारस केली आहे. थोडक्यात आपल्याला लक्षात येतं की ज्ञानमार्गाच्या आधी कर्मयोग हा खूप महत्वाचा आहे आणि ज्ञानयोग सांगण्यापूर्वी श्रीकृष्णांनी अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यामधलं जे मित्रत्वाचं किंवा सख्यत्वाचं नातं होतं ते सोडून देऊन
त्या परमस्थानी जाऊन त्यांनी त्याला उपदेश केला आहे. कारण त्याशिवाय अर्जुनाला अर्जुन हा उपदेश स्वीकारण्याच्या तयारीमध्ये असणार नाही. कारण तो अ, श्रीकृष्णाला जर का आपला मित्र किंवा सारथी या नात्याने बघणार असेल, तर त्याची ती दृष्टी या ज्ञानमार्ग समजून घेण्यामध्ये आडवी निश्चितच येणार आहे. आणि श्रीकृष्ण जेव्हा परमपदाला जाऊन हा उपदेश त्याला करतील, तेव्हाच तो त्याला पटणार आहे. त्यामुळे अर्जुनाला रिसिव्हिंग एंडला आणण्यासाठी किंवा ज्ञानग्रहणाच्या स्थितीत आणण्यासाठी त्यांचा हा जो काही रोल आहे, तो सोडणं त्यांना भाग पडत आहे. गुरु शिष्याचं नातं उपनिषदांमध्ये उपनिषद जी आहेत ती सगळी गुरु शिष्याचा संवाद रूपाने वर्णन केलेली आढळतात आपल्याला. त्यामुळे वेदांमधलं जे शाश्वत ज्ञान आहे, सनातन ज्ञान आहे, ते गुरुच्या मुखातून जेव्हा जातं तेव्हा ते शिष्यापर्यंत पोचतं किंवा शिष्य तेव्हा एखाद्याला गुरु मानल्यानंतर त्याच्याकडून ऐकण्यासाठी तो त्याच्या मनाची तयारी होत असते. म्हणून हा सगळा खटाटोप असतो. ज्ञान कर्म संन्यास योग. आता श्लोकाला आपण सुरुवात करूया. प्रस्तावना इथे संपली. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वानम अनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे अब्रवीत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी हा अविनाशी योग विवस्वानाला शिकवला, विवस्वानाने मनूला शिकवला आणि मनूने इक्ष्वाकुला शिकवला. श्रीकृष्णाने आता जी पोझिशन घेतलेली आहे ती ती परमतत्वाला जाऊन त्यांनी हा उपदेश अर्जुनाला केलेला आहे. त्याचं हा श्लोक हे प्रतीक आहे किंवा द्योतक आहे. या अध्यायाच्या प्रस्तावनेत आधी म्हटल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण असं उघडपणे सांगत आहेत की त्यांनी आतापर्यंत सांगितलेलं दुसरं काही नसून अविनाशी वेदाचं जे तत्व आहे त्याचा सुबुद्ध पुनरोच्चार केला आहे. आपल्या ईश्वरी दिव्य स्मरणाने प्रेरित होऊन भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट केलं की जगाच्या उत्पत्तीच्या अगदी प्रारंभी त्यांनी स्वतः वेद सूर्याला सांगितला. त्यानंतर भगवान सूर्यदेवानी आपला पुत्र प्राचीन स्मृतिकार मनु ह्याला सांगितला. नंतर मनुने सूर्यवंशातील आद्यपुरुष आणि अयोध्येवर बराच काळ राज्य करणारा जो इक्ष्वाकू राजा त्याला सांगितला. वेद हे सनातन आहेत. ही कल्पना सर्वांच्या पचनी पडण्यास खरोखर कठीण आहे. विशेषतः आधुनिक अभ्यासकाला तर फारच कठीण आहे. परंतु ही अडचण मुख्यतः निर्माण होते कारण वेद म्हणजे अनित्य भुर्जपत्रावरील लिखाण असं आपण समजतो म्हणून. वेद हा शब्द ऐकतात तो त्या नावाचा एक अभ्यास ग्रंथ आहे असं आपण समजतो. या अर्थाने मात्र वेदग्रंथ हे परिमित आणि विनाशी खचितच ठरतात. वेद हा शब्द विद या धातूपासून झालेला असून त्याचा अर्थ जाणणे असा आहे. म्हणून वेद म्हणजे ज्ञान. मनुष्याच्या ठिकाणी असलेलं दिव्यत्व आणि ते ज्या साधनाने पूर्णपणे प्रकट केलं जातं ते ज्ञान वेदग्रंथांचा विषय आहे आणि हा सत्य विषय शाश्वत आहे. विद्युत शक्ती शाश्वत आहे हे तसं आपण म्हणू शकतो. कारण शास्त्रज्ञाने जेव्हा वीज प्रथम शोधून काढली त्याच्याही पूर्वी विद्युत शक्ती अस्तित्वात होतीच आणि जरी तिच्या अस्तित्वाचा आपणाला विसर पडला तरी विद्युत शक्ती संपणार नाही. त्याचप्रमाणे मनुष्यातील दिव्यत्व ही गोष्ट जरी आपण मानली नाही तरी त्याचं अस्तित्व नाहीस होत नाही. तेव्हा मानवातील अंतर्भूत दिव्य स्वरूप आणि त्याची शक्यता खरोखर शाश्वत आहे. आधुनिक शास्त्राने देखील मान्य केलं आहे की ह्या जगाची उत्पत्ती ही सूर्याबरोबरच झाली असली पाहिजे. सर्व शक्तीचं उगमस्थान जो सूर्य तो उत्पन्न झालेल्या सर्व वस्तूंमध्ये प्रथम आहे आणि त्याच्या उत्पत्ती बरोबरच हे श्रेष्ठ आत्मज्ञान जगाला देण्यात आलेलं आहे. काही टीकाकार ह्या श्लोकातून मर्यादित अर्थ काढतात आणि प्रतिपादन करतात की भगवान श्रीकृष्णांनी जो योग शिकवला तो समत्व योग होय आणि तो सांख्ययोग आणि कर्मयोग यांचा समन्वय आहे. खरोखर सूर्य ज्याचं प्रतिनिधित्व करतो ती वैश्विक शक्तीच निसंशय खऱ्या कर्मयोगीच्या खऱ्या कर्मयोगीचं जीवन जगत असते. कारण
मागील तिसऱ्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे त्याचं जीवन म्हणजे यज्ञ भावनेने सतत चालू असलेलं कर्मच असतं. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की परमात्म्याचं ज्ञान देणारा जो वेदांत तो प्रथम जगाच्या राज्यकर्त्यांना शिकवला. याचं जोरदार समर्थन यात केलं आहे. हे ज्ञान प्रथम क्षत्रियांना मिळालं आणि ह्या विश्वाचं गुह्य ज्ञान समजण्यास उत्सुक असलेले ब्राह्मण विद्यार्थी सिंहासनावर बसलेल्या राजाच्या पायाशी येत. त्यावेळी ते राजर्षी त्यांना अध्यात्मज्ञान देत असत. त्याची भरपूर साक्ष उपनिषदात सापडते. या राजर्षीने ठामपणे सांगितलं की गुप्त अध्यात्मज्ञान ब्राह्मणांना ते प्रथमच देत होते. या प्रतिपादनात एक महत्वाची सूचना दिलेली आहे ती अशी की जेव्हा देशातील अध्वर्यू स्वतः सांस्कृतिक मूल्य ठामपणे जगत असतात तेव्हाच जीवनाची ती मूल्य देशामध्ये पुनरुज्जीवित होतात. नैतिक मूल्य आणि ही समाजावर कायद्याने किंवा बळजबरीने लादता येत नाही. यथा राजा तथा प्रजा ही म्हण आपल्याला माहिती आहे. जसे राज्यकर्ते असतात तसेच इतर प्रजाजन त्यांचं अनुकरण करून वागत असतात. त्यामुळे हे पहिलं ज्ञान राजांना देणं महत्वाचं आहे आणि ते राजांना दिलं गेलंय असं आपल्याला पुराणांमध्ये आढळतं. त्याचा प्रसार प्रत्यक्ष उदाहरणातूनच होऊ शकतो. देशाचा पुढारी जर चांगला असेल तर देशाचे नागरिक आपोआप त्याचं अनुकरण करतील. म्हणून देशाचे नेते जेव्हा जेव्हा उच्च जीवनाचा विचार करतात त्याचवेळी तात्विक आणि व्यावहारिक मूल्यांचं पुनरुत्थान आणि आध्यात्मिकतेचं पुनरुज्जीवन देशात मूळ धरू शकतं. कर्माला जेव्हा राजसत्तेचा पाठिंबा असेल तेव्हाच नैतिक पुनरुत्थानाचे सुवर्ण युग येऊ शकत असे. वैदिक वाङ्मयाचा विषय मनुष्याचे आंतरिक दिव्यत्व हा असल्यामुळे त्याचं प्रगटीकरण करण्यास भाषा तोकडी पडते. कोणताही गूढ अनुभव शब्दातून पूर्णपणे व्यक्त करता येत नाही. म्हणून धर्मग्रंथांचा केवळ स्वतःच अभ्यास करण्यात अभ्यासकाच्या मनात त्यातलं खरं मर्म समजण्याऐवजी गैरसमज उत्पन्न होण्याची शक्यता असते. आणि ह्यास्तव धार्मिक विषयाचे धडे आध्यात्मिक क्षेत्रात ज्यांनी स्वानुभूती घेतली आहे अशाच सद्गुरूंकडून घेण्याची भारतात फार प्राचीन काळापासूनची परंपरा आहे. असं ज्ञान गुरुपासून शिष्याला मिळत आलं आहे आणि ब्रह्मविद्येच्या अगदी सुरुवातीच्या अभ्यासकांनी ह्या ठिकाणी आपणास ओळख करून देण्यात आली आहे. ब्रह्मविद्येच्या अगदी सुरुवातीच्या अभ्यासकांची या ठिकाणी आपणास ओळख करून देण्यात आली आहे. ही जी परंपरा आहे ज्ञानाची त्या परंपरेचं वर्णन आपल्याला आढळून येतं. शंकराचार्यांचा वारंवार उल्लेख केला जातोय. शंकराचार्यांनी खूप महान कार्य या सगळ्या क्षेत्रामध्ये केल्याचं आढळून येतं. या पॉइंटवर आपण पॉज घेतोय, शांततेत राहूया आणि मग पुढे जाऊया.
पुढचा श्लोक मी वाचते. दुसरा श्लोक ज्ञान कर्म संन्यास योगातला दुसरा श्लोक. श्लोकाचं विवेचन राजेश्वरी वाचेल. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकालेनेह महता योगो नष्टाः परंतप. भावार्थ, हे परंतपा, शत्रूंना ताप देणाऱ्या अर्जुना, एकापासून दुसऱ्यापर्यंत अशा परंपरेने राजर्षींना हे योगाचे ज्ञान झाले, परंतु हा योग गेल्या महत् कालांतरामुळे ह्या लोकी लोप पावला आहे, ज्यामध्ये प्रवृत्ती व निवृत्ती या स्थितीचे वैदिक शिक्षण अंतर्भूत आहे. असा जो योग राजर्षीच्या मध्ये गुरु शिष्य परंपरेने मिळत राहिला, तरी त्या योगाला स्वतःचे प्रारब्ध होते. इतिहासाच्या काळात त्या योगाचे विशेष ज्ञान मानव जातीच्या सेवेसाठी सहज उपलब्ध होते असे दिसते. परंतु इतिहासाच्या दुसऱ्या काही कालखंडात या ज्ञानाचा उपयोग केला गेला नाही. त्यामुळे हा योग अप्रचलित झाल्यासारखा दिसतो. अध्यात्मविद्येचे सुवर्ण युग संपते व त्यातून धर्महीनतेचे अंधार युग सुरू होते. अशा या असुरी भौतिक वादाच्या काळात त्यावेळच्या नकारात्मक दृष्ट प्रवृत्तीखाली दुःखाने कण्हत असणाऱ्या व आक्रोश करीत राहणाऱ्या पिढीकडे दुर्लक्ष केले गेले नाही. उलट अशा वेळी राष्ट्राच्या निराश जीवनाच्या क्षितिजावर त्यांना दुःखाच्या गर्ततेतून काढून सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या राजमार्गावर आणण्यासाठी एक महान पुरुष त्या पिढीला प्रेरणा, प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यासाठी आपणहून अवतरतो. भगवान श्रीकृष्ण महाभारताच्या या काळात अचूक निदान करून म्हणतात, हा योग दीर्घकालानंतर येथे भगवान श्रीकृष्ण महाभारताच्या या काळाचे अचूक निदान करून म्हणतात, हा योग दीर्घकालानंतर येथे नष्ट झाला. ज्यांना आपली इंद्रिय आवरता आली नाहीत, अशा दुर्बल लोकांच्या हाती पडल्याने हा योग नष्ट झाला आहे व जीवनाचा हेतू साध्य करण्यास समाज असमर्थ झाला आहे. असे पाहून भगवान पुढील प्रमाणे म्हणतात. स एवायं मया तेद्य योगाः प्रोक्ताः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हि एतद् उत्तमम्. भावार्थ, आज तोच पुरातन योग माझ्याकडून तुला, तू माझा भक्त व मित्र आहेस, म्हणून सांगितला जात आहे. हे परमगुह्य ज्ञान आहे. याप्रमाणे स्पष्ट मान्यता स्वरूपात प्रत्यक्ष निवेदन करून भगवान श्रीकृष्ण सनातनी लोकांच्या संभाव्य चुकीच्या कल्पना या ठिकाणी नाहीशा करीत आहेत. मागील अध्यायात कर्मयोग म्हणून जे सत्य सांगितले ते दुसरे काही नसून तोच पुरातन योग आहे असे ठामपणे प्रतिपादन करीत आहेत. गुरु शिष्यात जेव्हा प्रेमाचे विशिष्ट संबंध निर्माण होतात, तेव्हाच कोठे त्यांना आपल्या शिष्याला समर्थ रीतीने शिकविण्याची स्फूर्ती येते. हे या श्लोकात दाखविले आहे. भगवान श्रीकृष्णांना येथे असे आढळून आले की त्यांचा मित्र अर्जुन हा त्यांचा पूर्ण भक्त झालेला आहे म्हणून आपण दर्शविलेला मार्ग तो अनुसरील. तू पैसे दे व मी शिकवितो, अशा प्रकारची व्यापारी दृष्टी गुरु व शिष्य यांच्या संबंधात असता कामा नये. ज्या ठिकाणी प्रेम, मित्रत्व, स्वातंत्र्य व परस्पर समज यांचे सहानुभूतीचे वातावरण असते, अशाच ठिकाणी बुद्धीचा व मनाचा चांगला विकास होतो. आत्मज्ञानाच्या निकोप शिकवणीची देवाणघेवाण करण्यासाठी आवश्यक असलेली आत्मीयतेची वृत्ती अर्जुनामध्ये पूर्णपणे निर्माण झाली आहे असे दिसून आले आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितले की मागील पूर्वीच्या अध्यायात हा योग मी तुला शिकवला. या श्लोकात ब्रह्मविद्या ही एक परमगुह्य विद्या आहे असे सांगितले आहे. पुढे देखील भगवान श्रीकृष्ण हाच विचार पुन्हा पुन्हा सांगत आहेत असे आपणास दिसेल. हा केवळ शब्दकोशातील अर्थ, जो अर्थ एका विशिष्ट ऐतिहासिक काळात धर्मगुरूंना आपला स्वार्थी हेतू साधण्यास फार अनुकूल म्हणून खरा मानण्यात आला व त्यामुळे भारतीय हिंदू समाजामध्ये विनाकारण अक्षम्य गैरसमज उत्पन्न झाले. त्यात तथाकथित सनातनी धर्मगुरूंच्या निर्दयी वृत्तीमुळे आपल्यातील सांस्कृतिक
सामर्थ्य व तेज यांची जवळजवळ मृत्यूघंटा वाजली. समाजातील एखादा घटक कितीही श्रेष्ठ असला तरी वेदविद्या ही त्या एकाच घटकाची खाजगी मालमत्ता होऊ शकत नाही व असूही शकत नाही. ह्या ठिकाणी ज्या गुह्यतेचा निर्देश केला आहे, ती एवढेच दाखवते की एखादी व्यक्ती कितीही शहाणी असली तरी तिच्यामधील आत्मतत्वाच्या अस्तित्वाबद्दल एखाद्या स्वअनुभूती घेतलेल्या सद्गुरूंनी उपदेशिल्याशिवाय त्याला त्याच्या जाणीवेची शंका येऊ शकणार नाही. आत्मा हा बुद्धीच्या क्षेत्राच्या पलीकडे असल्यामुळे मनुष्याच्या बुद्धीची शक्ती म्हणजे त्याची कार्यकारण शक्ती मर्यादित असल्याने आत्म्याचे नित्य न बदलणारे, बुद्धीपेक्षा सूक्ष्म व त्या बुद्धीतच उत्पन्न होणाऱ्या विचारांना प्रकाशित करणारे असे आत्मचैतन्य स्वरूप ह्याबद्दल शंका घेता येणार नाही. म्हणून येथे या तत्वाच्या शास्त्राला परमश्रेष्ठ गुह्य असे म्हटले आहे. भगवान श्रीकृष्णांनी काहीतरी असंबद्ध निवेदन केले आहे, अशी कोणाच्याही मनात भावना राहू नये म्हणून अर्जुनाने जणू काही आक्षेपार्ह प्रतिशंका विचारली आहे. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथम एतत् अद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति. अर्जुन म्हणाला, तुमचा जन्म नंतरचा आणि विवस्वानाचा म्हणजे सूर्याचा जन्म त्यापूर्वीचा. तर तुम्ही हा योग त्याला प्रथमतः शिकवला असं मी कसं समजावं? या अध्यायाच्या पहिल्याच श्लोकात कालविपर्यास स्पष्ट दिसतो. श्रीकृष्ण म्हणतात की हे सनातन सत्य त्यांनी सूर्यदेवाला प्रथम जगताच्या उत्पत्तीच्या वेळी शिकवलं. श्रीकृष्ण हा देवकीचा मुलगा आहे, गोकुळचा मुरलीधर आहे, असं अर्जुनाने समजणं हे स्वाभाविकच होतं. आपला सारथी श्रीकृष्ण ह्याला एक निश्चित जन्मतिथी आहे आणि तो आपल्या समकालीन आहे एवढंच अर्जुन समजतो. म्हणून कालाचा कसाही हिशोब केला तरी आकाशातील सर्व ग्रह आणि तारका ह्यांच्याही पूर्वी निसर्गात सूर्य प्रथम व्यक्त झाला असे असता श्रीकृष्ण स्वतः सूर्याला योगाचा उपदेश करू शकले नसावेत. श्रीकृष्ण हे ऐतिहासिक लोकोत्तर पुरुष असून तेच गीता सांगणारे आहेत असा घाईघाईने वाचणाऱ्या वाचकाचा वाजवी दिसणारा गैरसमज नाहीसा व्हावा म्हणून श्री व्यासमुनी भगवान श्रीकृष्णांकडे खालील स्पष्टीकरण करवित आहेत. श्री भगवान उवाच. पुढचा श्लोक सगळ्यांना माहितीच आहे आणि प्रसिद्ध आहे. बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन त्यान्नहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, राजेश्वरी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, भावार्थ हे अर्जुना, ह्यापूर्वी माझे व तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले आहेत. मी ते सर्व जाणतो. पण हे परंतपा, शत्रूंना ताप देणारा तू मात्र ते जाणत नाहीस. हिंदू धर्मग्रंथाचे प्रवक्ते इतकी अमाप सहिष्णुता व विचारीपणा दर्शवितात की ते जणू त्यांचे बौद्धिक साहसच असते आणि त्याद्वारे आपण सर्व शिष्यांच्या सर्व शंकांचे ते निरसन करतात. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आपण आपल्या सत्य स्वरूपात स्वतः अनंत कसे आहोत आणि विश्वनिर्मितीच्या वेळीच सूर्यदेवाला आपण ती ब्रह्मविद्या कशी दिलेली आहे हे समजावून देण्याचा प्रयत्न करीत आहे असे आपणास दिसेल. या भागात पौराणिक वाङ्मयामध्ये उल्लेखिल्याप्रमाणे ईश्वरी अवताराच्या सिद्धांताची सर्वांगीण चर्चा केल्याचे आढळते. बऱ्याच विदेशीय विचारवंतांना हिंदू तत्वज्ञानाचा हा भाग व त्यांची श्रद्धा फार गोंधळात टाकते. त्यापैकी पुष्कळांनी त्याबद्दलची आपली मते प्रदर्शित केली आहेत. हे तत्वज्ञान म्हणजे केवळ वृक्ष व काथ्याकूट करणारे आहे व बाष्कळ बडबड आहे अशी टीका मोठ्या आवेशाने मॅक्स मुल्लर इतकी दुसऱ्या कोणी केलेली नाही. परंतु विश्वनिर्मिती संबंधीच्या वेदांत विचाराची पूर्ण पार्श्वभूमी असलेल्या आम्हा हिंदूंना ही अवताराची कल्पना मान्य होणे फार कठीण नाही. आम्ही अन्यत्र मानवाचे पतन म्हणजे फॉल ऑफ मॅन ह्या निबंधात हे स्पष्ट केले आहे.
अनंत सत्य तत्व शुद्ध सत्व प्रधान मायेतून कार्य करते. त्यावेळी आपणास ईश्वर तत्वाची अवताराची कल्पना सापडते. याच भागात त्यानंतर भगवान श्रीकृष्ण स्वतःच सांगतात की ते मुक्तपणे प्रकृतीचे आवरण स्वतःवर घेतात व मर्त्य लोकांमध्ये राहूनही अमरत्वाची क्रीडा करतात. असे असूनही आपल्या पूर्ण दिव्य स्वरूपाची त्यांना जाणीव असते. कोणताही मर्त्य देही हा काही केवळ अपघातात्मक घटना होऊ शकत नाही. प्रत्येक मनुष्य जगाच्या क्षेत्रावर येतो तो त्याच्या स्वतःच्या उत्क्रांतीचा परिणाम म्हणून येतो. हे डार्विनच्या सिद्धांताप्रमाणेही खरे आहे. प्रत्येक शरीरधारी हा त्याच्यातील जीवाचे दीर्घ आत्मचरित्र दर्शवितो आणि वेगवेगळ्या स्वरूपांच्या अस्तित्वाच्या साखळीनंतर शेवटी तो आजच्या स्वरूपाला येऊन पोहोचलेला असतो. प्रत्येक जन्मात जीव त्या त्या कार्यक्षेत्रात जन्म पावल्यानंतर सुदैवाने तो सर्व भूतकाळ विसरून जातो. फक्त भूतकाळातील त्याच्या वासनांचा विशिष्ट गंध शिल्लक राहतो. परंतु विलक्षण बुद्धिमान भगवान श्रीकृष्ण आपल्या ईश्वरी सर्वज्ञतेमुळे जाणतात की ते स्वतः व अर्जुन हे दोघेही पूर्वजन्मीच्या अनेक स्थित्यंतरातून आलेले आहेत व म्हणून ते म्हणतात की मी मागील सर्व जन्म जाणतो तसे तू जाणत नाहीस. खरोखर अर्जुनाला तशी स्मृती असती तर त्यानेही तितक्याच अधिकाराने सांगितले असते की हे आत्मज्ञान मीच सूर्यदेवाला शिकविले किंवा सांगितले आहे. कारण श्रीकृष्ण व अर्जुन त्यांच्यातील आध्यात्मिक सत्य एकच आहे. हे आध्यात्मिक तत्व अनंत, नित्य, एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे. ह्यात फरक इतकाच की भगवान श्रीकृष्ण आपण कोण म्हणजे ईश्वर आहोत हे जाणतात व अर्जुन मात्र आपल्या आध्यात्मिक अज्ञानाच्या आवरणामुळे ते जाणू शकत नाही. मग शाश्वत अशा परमेश्वरा धर्म व अधर्म यांचा अभाव असताना तुझा जन्म कसा होऊ शकतो? लक्षपूर्वक ऐक. अजोपि सन्न व्ययात्मा भूतानां ईश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्या आत्ममायया. भावार्थ, मी जरी अविनाशी प्रकृतीचा असलो व मला जन्म नसला आणि जरी मी जीवांचा ईश्वर असलो तरी माझ्या स्वतःच्या प्रकृतीला वश करून घेऊन स्वतःच्याच मायाशक्तीने मी जन्म घेतो म्हणजे देहवान होतो. या ठिकाणी व्यासमुनींचा एक अतिशय धाडसी आणि मूलभूत विचार आला आहे. तो संपूर्ण गीतेत आला आहे असं आपण म्हणू शकू. स्वतःच्या निर्विवाद स्वातंत्र्यामुळे सर्वश्रेष्ठी असूनही भगवान पूर्णपणे स्वेच्छेने जड प्रकृतीची उपाधी धारण करून जगातील त्या काळातील संभ्रमित पिढीची सेवा करण्यासाठी या जगात प्रकट होतात. परमेश्वराच्या दृष्टीने त्यांची ही अविद्या माया वरवर दाखविण्यासाठी धारण केलेली असते. ती खरी नसते. मर्त्य जीव त्याच्या अविद्येमुळे अज्ञानाला बळी जातो. पण भगवान ह्या मायेचा स्वामी असतो. वाहन चालविणारा त्या वाहनाशी कर्तव्यामुळे जखडलेला असतो. पण त्या वाहनाचा मालक त्याचा स्वामी असतो. मालक ते वाहन आपल्या उद्देशाकरता वापरतो व त्याच्या इष्ट ठिकाणी गेल्यावर तो ते वाहन सोडून देऊन निघून जातो व आपल्या दुसऱ्या कामात रंगून जातो. पण तो बिचारा वाहन हाकणारा मात्र त्या वाहनाला सोडू शकत नाही. सर्व आगंतुकांपासून त्याला ते वाहन सांभाळावे लागते व गाडीचा नोकर म्हणून त्याची सेवा त्याला करावी लागते. भगवान जड प्रकृतीचे आवरण व त्याची उपाधी सोयीस्करपणे वापरतात व सृष्टी संरक्षणाच्या आपल्या क्रीडेसाठी आवश्यक ते साधन म्हणून वापरतात. भगवान श्रीकृष्णांचं वर्णन करताना इथे असं दिसून येतं की ते जे वाहन आहे शरीर इंद्रियांचं जे वाहन आहे त्याचे ते मालक म्हणून जगतायत आणि ते आपण ठरवायचं असतं की आपण त्याचे मालक म्हणून जगायचं की त्या वाहनाचा आपण वापर करायचा की त्यात अडकून जायचं आणि त्या वाहनाचा नोकर म्हणून जगायचं. म्हणून परमेश्वर जन्मरहित अज व अपरिवर्तनशील अव्यय स्वरूप असला आणि सर्व भूतमात्रांचा ईश्वर नियामक असला तरी आपल्या मायेवर नियंत्रण ठेवून
आपल्या स्वेच्छेने या जगात अवतीर्ण होतो. आपल्या ईश्वरी दिव्य शक्तीची व निर्विवाद विशेष अधिकाराची त्याला सदा सर्व काळी पूर्ण जाणीव असते. पूर्वकर्मामुळे प्रकृतीच्या गुलामगिरीत राहण्यासाठी तो या जगात इतरांप्रमाणे जन्म घेत नाही. तो आपल्या पूर्व वासनांनी बांधलेला असत नाही, पण तो आपल्या मायेच्या चेष्टांपासून नेहमी मुक्त असतो. तुम्ही तुमची अवजड मोटरसायकल पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर नेण्यास तुमच्या नोकराला सांगता. तो तसे करताना तुम्ही त्याला पाहिले तर येथे भगवान काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत हे तुम्हाला समजेल. त्या बिचाऱ्या नोकराला यंत्राचे धूळ मोठे संकट, गुलामगिरी व दुःख वाटेल. ते यंत्र रस्त्यावरून नेणे हे धोकादायक धाडस असे त्याला वाटेल. कारण ते यंत्रच आपल्या वजनाने त्याला ओढून नेत असते आणि त्याची शक्ती ते आवरण्यात अपुरी पडते. याउलट तुम्ही स्वतःच त्या मोटरसायकलीवर बसून त्या दुकानाकडे गेलात तर तेच काम तुम्हाला सहज व आनंदाने करता येते. कारण यंत्र तेच असले तरी ते तुमच्या हातात, मालकाच्या ताब्यात असते व त्यामुळे ते तुमचे गुलाम असते. परंतु तो बिचारा नोकर त्या अवजड यंत्राच्या भाराने कसा तरी रखडत नेला जात असतो. आपल्या वाहनाचे काम कसे चालते याची माहिती नसलेल्या कोणाही सामान्य मनुष्याला त्या यंत्राचा उपयोग करणे फार दुःखाचे व कठीण जबाबदारीचे वाटते. ईश्वराला या जगाची समस्या वाटत नाही. त्याची स्वतःची साधने व त्याला लागणारी इतर जरुरीची सामुग्री या सर्व त्याच्या ताब्यात असतात. म्हणून सर्व प्रकारच्या परिस्थितीत त्याचे प्रभुत्व असते. या श्लोकाच्या 2 अतुलनीय ओळींमध्ये अगदी थोडक्या शब्दात ईश्वरी अवताराची पूर्ण मुक्त स्थिती दर्शविलेली आहे. ती ह्यापेक्षा सुंदर रीतीने सांगता आली नसती. अवतारी पुरुषांचं वर्णन इथे आढळतं, की ज्याला आपण अवतार म्हणतो, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते किंवा अधर्म माजतो सगळीकडे, तेव्हा ईश्वराचा अवतार होतो आणि तो समाजाला तारून नेतो. अशा अवतारी पुरुषांची स्थिती काय असते त्याचं वर्णन केलंय आणि ती सामान्य माणसांपेक्षा कशी वेगळी असते. सामान्य माणूस मायेमध्ये अडकलेला असतो आणि हा अवतारी पुरुष मात्र या मायेपासून मुक्त झालेला असतो आणि ही जीवनमुक्ताची अवस्था असते. असे अवतार आपल्याला आपल्या आपल्या काही काही वर्षांपूर्वी पर्यंत सुद्धा भारतामध्ये आढळून येत होते. स्वामी समर्थ असू देत, गजानन महाराज असू देत, त्यांच्या जर का कथा वाचल्या तर हे अवतारी पुरुष इथल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी या देहामध्ये प्रविष्ट होतात असं आपल्याला आढळतं आणि ते या देहाच्या आवरणाचा फक्त वापर करत असतात त्यांच्या कार्यासाठी आणि ते कार्य झालं की ते त्या देहातून निघून जात असतात. त्यामुळे हे ईश्वराचे अवतार या स्थितीचं वर्णन ह्या श्लोकामध्ये आपल्याला आढळतं. पुढचे 2 श्लोक जे आहेत हे आपल्या सगळ्यांना कदाचित पाठही असतील आणि ते नेहमी आपण ऐकत असतो. त्यातला पहिला आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्यावेळी धर्माचा किंवा सदाचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्म वाढतो त्यावेळी हे अर्जुना किंवा भारता मी स्वतः अवतार घेतो. पुढच्या 2 श्लोकांचं स्पष्टीकरण वाचल्यानंतर आज आपण इथे थांबणार आहोत. ज्यावेळी धर्माची अवनती होते त्यावेळी मी ईश्वर शरीर रूप धारण करतो. धर्म या शब्दाचा संपूर्ण खुलासा ह्यापूर्वी केलेला आहे. धर्म म्हणजे अस्तित्वाचा नियम, हे पवित्र सत्य आहे. ज्यावेळी समाजातील बहुसंख्य लोक हा धर्म पाळत नाहीत त्यावेळी सुबुद्ध आणि मानवी प्रतिष्ठेत शोभेल असे सहकार्याचे जीवन जगण्यापेक्षा हे लोक द्विपाद आणि पशुतुल्य मानव म्हणून जगावर स्वामित्व गाजवत असतात. इतिहासाच्या अशा तऱ्हेच्या अंधयुगात डार्क एजेस मध्ये जीवनाचा दर्जा आणि नैतिक मूल्य यांच्या पुनरुत्थानासाठी कोणीतरी महापुरुष त्या काळचा नेता म्हणून जन्माला येतो. हे सर्वसामान्यपणे अस्तित्वात असलेल्या उदात्त जीवनमूल्यांना उत्तेजन देण्यासाठी नव्हे तर दुष्ट प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट करण्याच्या सुसंगत उद्देशाने देखील केलं जातं. अनंत परमात्मा वेळोवेळी प्रकृतीचा वेश धारण करून
कर्मभूमीवर अवतरतो. ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या मालमत्तेचा मालक अधूनमधून त्याची पाहणी करण्यासाठी आणि फेररचना करण्यासाठी आपले गमबूट घालतो. तो मालक आपल्या मालकीच्या जागेवर आपल्या कामकरी मंडळींमध्ये सूर्याच्या कडक उन्हात असला तरी सुद्धा तो त्या मालमत्तेचा पूर्ण धनी आहे, याची त्याला संपूर्णपणे जाणीव असते. त्याचप्रमाणे ईश्वर स्वतः या बहुरूपी जगाचा आधार म्हणून मानवी शरीराचं आवरण धारण करतो आणि मानवाच्या विविध प्रकारच्या अनैतिक जीवनाच्या गढूळ वातावरणात वावरत असतो. आणि हे सर्व तो मानवी अंतःकरणाची पुनर्रचना करण्यासाठी आणि ते शुद्ध करण्यासाठी करीत असतो. ईश्वरी अवतारामध्ये असं स्पष्ट केलं आहे, की ईश्वर स्वतः ठरवलेल्या कारणासाठी योग्य ते शरीर स्वतः धारण करतो आणि त्या शरीरात राहण्याचे दिव्य स्वातंत्र्य आपल्या स्वतःकडेच ठेवतो. तो त्या शरीरात असतो, पण शरीराचा नसतो. तेव्हा मी स्वतः शरीर रूपाने प्रकट होतो. कशा करता? त्याचं उत्तर पुढे देतायत. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. चांगल्या सन्मार्गस्थ लोकांचं रक्षण करण्यासाठी, दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचं निर्दालन करण्यासाठी आणि धर्म उत्तम प्रकारे स्थापन करण्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये अवतार धारण करतो. परिपूर्ण तत्व काही इच्छा असल्याशिवाय स्वतः प्रकट होत नाही. इच्छारहित असणे म्हणजे कर्मरहित असणे होय. काहीतरी उपकरण असल्याशिवाय वीज आपणहून प्रकाशमान होत नाही. त्याचप्रमाणे तो परमात्मा काही ना काही कामना किंवा इच्छा असल्याशिवाय दिव्य अमर सर्वज्ञ ईश्वर म्हणून किंवा मर्त्य मूर्ख जीव म्हणून सुद्धा प्रकट होऊ शकत नाही आणि त्याची त्याला आवश्यकताही नसते. अतिसंपृक्त द्रवाचे मिश्रण जर तसेच न हलवता ठेवले तर त्याच्यातच आणखी काही कण मावू शकतात. परंतु त्याचा अगदी एखादा बारीक जादा कण जर काचेच्या भांड्यात टाकला तर लगेच बाकी सर्व जादा कण त्या भांड्यात स्फटिकीभूत होतात. त्याचप्रमाणे सर्व शक्तींचं अधिष्ठान असे परमचैतन्य अव्यक्त सामर्थ्याचा साठा असलेला तो परमेश्वर दिव्य, चांगला वाईट असा काही उद्देश असल्याशिवाय कोणतेही रूप किंवा रूपे प्रकट करू शकत नाही. तर मग त्या सर्व शक्तिमान ईश्वराला भगवान श्रीकृष्णांच्या ईश्वरी स्वरूपात किंवा त्या मोहक गोपाल स्वरूपात किंवा सर्वांचा प्रियकर ह्या स्वरूपात प्रकट होण्यास कोणती वासना कारणीभूत होती? याचं उत्तर श्री व्यासमुनींनी आपल्या शब्दात या श्लोकात दिलं आहे. या श्लोकात त्याला ईश्वरी अवतार का घ्यावा लागला ह्याचं कारण श्रीकृष्णांकडून वदवलं आहे. सर्व अलौकिक वासनात अत्यंत श्रेष्ठ वासना म्हणजे सर्व जगाची निस्वार्थ सेवा करण्याची तृष्णा. पण तरीही ती वासनाच होय. निकोटीन घेतल्याने ताबडतोब मृत्यू येणार नाही, तरी पण ते विषच आहे. म्हणून चांगल्याचे रक्षण करण्याकरता परिपूर्ण तत्व ब्रह्म मायेच्या आवश्यकतेमुळे आपलं दैवी जीवन जेव्हा सुरू करतं, तेव्हा त्याच ईश्वराला मायेच्या मोहामुळे दुष्टांचं निर्दालन करण्याच्याही आणखी एका कामाची जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागते. या ठिकाणी निर्दालन म्हणजे व्यक्तीला नाहीसं करणं असं नसून व्यक्तिमात्राच्या ठिकाणी असलेल्या दुष्ट प्रवृत्ती नाहीशा करणं हे होय. जसं आपले कपडे ठेवण्याच्या कपाटात नीट दुरुस्त न होणारे काही जुने कपडे त्या जागेतून आपण काढून टाकतो आणि त्या ठिकाणी नवीन कपडे आणि दुसरे दुरुस्त केलेले कपडे ठेवण्याची सोय करून घेतो, तसं धर्मसंस्थापक जेव्हा पृथ्वीवर अवतार घेऊन येतात तेव्हा ते सत्कृत्याला प्रोत्साहन देतात, वाईटांना सुधारतात आणि पुष्कळ वेळा जीवनाच्या बागेतील एकटी दुकटी विषारी रोपटीही काढून टाकून देतात. आतापर्यंत भगवान श्रीकृष्णांना आपल्या स्वतःबद्दल स्पष्ट करून सांगावे लागले, कारण भगवान श्रीकृष्णांचे दिव्य स्वरूप काय आहे त्याची अज्ञानाने अर्जुनाला नीट जाणीव नव्हती. हे अगदी स्पष्ट दिसतं. पहिल्या अध्यायात आपले वागणे बरोबर आहे हे सिद्ध करण्याकरता अर्जुनाने जो युक्तिवाद मांडला तो आपला मित्र म्हणून एका माणसापुढे मांडला. तसा त्याचा खरोखर विश्वास नसता तर तो युक्तिवाद निरर्थक झाला असता. या इथे असं सूचित होतं की अर्जुन हा पक्का निरीश्वरवादी होता आणि आपल्या दिव्य मित्रावर आपला विजय अवलंबून आहे हे मानण्यास तो तयार नव्हता. त्याचवेळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे व्यक्तिचित्रण करताना असे उद्गार काढतात की
अर्जुन निर्मत्सरी मित्र आणि आपला भक्त आहे आणि त्याला आपल्या मदतीची जरुरी आहे. त्यानंतर लहान मुलासारखा निरागस साधेपणाने अर्जुनाने श्रीकृष्णांना विनंती केली की मी तुझा शिष्य आहे, मला शिकव आणि नीट मार्ग दाखव. या ठिकाणी अर्जुनाचं वागणं निसंशय श्रीकृष्णाविषयी पूर्ण आदराचं आहे. पण इथे अर्जुन श्रीकृष्णांना सर्व शक्तिमान ईश्वर असं समजतो असं दिसत नाही. आपला वाचनाचा भाग आपण संपवतोय आणि पुढे जाऊन आपल्या आतापर्यंतच्या वाचनातल्या काही शंका, प्रश्नोत्तर किंवा तुम्हाला काही शेअर करायचं असेल त्यासाठी हा कॉल आपण ओपन करतोय. ज्यांना बोलायचं असेल त्यांनी अनम्यूट करून बोलायला हरकत नाही. श्रीकांतजी आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत. फार इंटरेस्टिंग आहे बरं का, मजा येते. आज मी फार शब्द आतमध्ये घेत होतो. असं काही वेळेला घडत नव्हतं, पण आता फार आतमध्ये त्यात घुसलं पाहिजे असं लक्षात आलंय. एक सूचना आहे बघा, तर राजेश्वरी संस्कृत वाचायचं टाळते, तर राजेश्वरीला पण संस्कृत श्लोकांची सुरुवात करू दे, ही एक सूचना. ते पहिली गोष्ट, संस्कृत ही वाणी शुद्धीला चांगली आहे आणि पंचकोश शुद्धीला पण चांगली आहे. खूप मोठं विधान केलंय मी आता, पण त्याचा उलगडा नंतर करू आपण. संस्कृत बोलल्यामुळे, ऐकल्यामुळे काय घडतं ह्याच्यावर एक मोठा आपल्याला चर्चेचा वेळ काढावा लागेल, पण आपण सगळ्यांनीच ही सुरुवात करू. दुसरी सूचना अशी होती की विद्यामानच्या श्लोकातलं संस्कृत विद्यामाननी वाचायचं आणि संस्कृत श्लोक तुमच्या मागोमाग आम्ही सगळ्यांनी म्हणायचा. त्याला संथा देणं म्हणतात. त्यामुळे छोटे छोटे तुकडे करून तुम्हाला पहिल्यांदा सांगायचं आणि दुसऱ्यांदा जोडून सांगायचं. असं 2 वेळाला जर झालं तर सगळ्या ग्रुपवरच्या लोकांची भगवद्गीता तोंडाने म्हणण्याची प्रक्रिया होईल. अशी एक सूचना आहे. आणि किती 2 मिनिटं लागतील, काय फार वेळ लागणार नाही, पण असा प्रयोग करायला हरकत नाही. मी ऐकल्यानंतर माझ्या मनात आलेले 1-2 विचार सांगतो. आधी मी हा क्रम तपासत होतो की पहिल्यांदा काय प्रॉब्लेम आहे तो समजून घेतला, त्याच्यावरचं सोल्युशन कृष्णाने डायरेक्ट सांगून टाकलं, पण ते कसं, म्हणजे त्याच्या स्टेप्स काय आहेत, ती ट्रीटमेंट कशी जाईल पुढे. आता विषाद समजून घेतला, सांख्ययोगामध्ये अल्टिमेट ट्रुथ सांगून टाकलं, जे अष्टावक्र गीतेचं पण सार आहे ते, तो सगळी गीता तिथे सांगून आता तो म्हणतो आता हे तुला एकदम नाही झेपायचं. त्या पेशंटच्या नुसार, जसं तुम्ही जर केरळ मधल्या त्या कुठली ती संस्था आयुर्वेदाची तिथे गेलात तर तुम्हाला पहिले 15 दिवस तर डिटॉक्स मध्येच जातात तुमचे. म्हणजे आधीचा कचरा काढणं हे मोठं काम असतं. तसं हा अर्जुनाला टप्प्याटप्प्याने श्रीकृष्ण घेऊन जात आहेत. हा एक अभ्यासाचा विषय लक्षात आला की कुठलाही माणूस जीवनात आला आणि काही त्यांनी प्रॉब्लेम व्यक्त केला तर आधी प्रॉब्लेम नीट ऐकणं, मग त्याला सांगणं की हा त्याच्यावर उपाय आहे, पण तुला इथपर्यंत जर पोचायचं असेल तर तुला टप्प्याटप्प्याने जायला लागेल. तर त्याच्याकरता कुठले टप्पे असू शकतात, त्याला कुठून सुरुवात करायला लागेल, ह्याला विजडम आणि ते कृष्णाकडे होतं. म्हणून त्यांनी अर्जुनाची स्थिती ओळखून टप्प्याटप्प्याने पुढे नेलाय. पण हे जर अष्टावक्र गीता पाहिली तर जनक राजाला काय हवाय हे वेगळं आहे. तो काही इमोशनली कन्फ्युज झालेला नाहीये जनक राजा, त्याला क्लॅरिटी आहे सगळ्या विषयांची, त्यामुळे त्याला हे सगळं सांगायची गरज नाही पडली. मग अष्टावक्रांनी त्याला पटकन पुढे नेला आणि जास्ती जनक राजा बोललेत अष्टावक्र गीतेमध्ये, अष्टावक्र कमी बोललेत. इथे श्रीकृष्ण भगवान जास्ती बोलतायत आणि कृष्ण कमी बोलतोय. म्हणजे त्या शिष्याची किंवा रिसिव्हिंग एंडची काय परिस्थिती आहे त्याच्यावर अप्रोप्रिएट वे ऑफ डिलिव्हरिंग द नॉलेज, हे या 2 गीतांमधलं. अष्टावक्र गीतेला महागीता म्हणतात, याला भगवद्गीता म्हणतात. अष्टावक्र महागीता का शब्द वापरला असेल त्यांनी, आणि मग ह्याला भगवद्गीता का म्हणतात. इथे लाईव्ह भगवान आहे बहुतेक.
दुसरं एक ते लक्षात आलं, आणि तो मला पॉइंट आता चांगला वापरायचा आहे असं पण माझ्या डोक्यात आलंय, की ही वर्णाश्रम व्यवस्थेमधले जे वर्ण आहेत ना, तिथे हा चिन्मयानंदांनी एकदम धमाल उडवली. आता इथे जे मगाशी वाचलं ते, की ते काय सांगतात, पहिल्यांदा ही विद्या क्षत्रियाला दिली आणि क्षत्रियाकडनं ब्राह्मणाकडे गेली. इथे मला सगळं म्हणजे गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टींना पण थोडा सुरुंग लागलाय, काही माझ्या स्वतःच्या धारणांना पण सुरुंग लागलाय, आणि याच्यावर आता खोलवर जाणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, कोणाच्या ताब्यात त्या सोर्सनी हे पहिल्यांदा दिलं, तर सामर्थ्याच्या ताब्यात दिलं. क्षत्रिय हे सामर्थ्य आहे, आणि सामर्थ्याबरोबर प्रेम आहे. म्हणजे चांगलं हृदय आणि प्रचंड शक्ती, असं जिथे कॉम्बिनेशन आहे, तिथे ज्ञान पहिल्यांदा डिलिव्हर झालंय, असं ह्या चिन्मयानंदांनी सांगितलंय आता. मग त्यांनी नंतर कोणाला दिलंय, तर आता पुरुष सूक्त जर आपण वाचलं किंवा त्याची पुरुष सूक्तातल्या सगळी प्रिन्सिपल समजून घेतली, तर हे खांदे म्हणजे क्षत्रिय, डोकं म्हणजे ब्राह्मण, हा मधला शरीराचा भाग म्हणजे वैश्य, आणि खालचे पाय म्हणजे शूद्र, असं त्यांनी केलंय. पण हे समाज पुरुषाचं वर्णन आहे, आणि समाज पुरुष एक आहे. मग खांद्या सामर्थ्यावरती ज्ञान ठेवलंय, सामर्थ्याचा बेस लागतोय, पण त्याच्या खाली काय लागतंय, तर हे सामर्थ्य टिकवायचं असेल तर सगळं आर्थिक गणित नीट असायला लागतं, नाहीतर राजाचं सामर्थ्य राहणार नाही. म्हणून त्याच्या खाली वैश्य आहे. म्हणजे क्षत्रियाचा फाउंडेशन, पाया मजबूती ही वैश्याशिवाय नाहीये. आणि वैश्य जे काही धनसंपत्ती मिळवू शकणार आहे, हॅलो आवाज येतोय, हॅलो येतोय ना, वैश्य जे काही करू शकणार आहे ते शूद्र, ज्याला सेवक वर्ग म्हणूया आपण, किंवा प्रत्यक्ष काम करणारे, मग शेतकरी असतील, मजूर असतील, ऍक्च्युअली काम करणारे लोक असतील, ही जर नसतील तर वैश्याला वेल्थ कुठून मिळणार? वैश्याची वेल्थ नसेल तर राजा कुठून काम करणार? आणि राजा सामर्थ्यवान नसेल तर या ज्ञानाचं रक्षण कोण करणार? हा एक भाग. म्हणजे पूर्वीची शूद्र टू ब्राह्मण नाही, ब्राह्मण टू शूद्र नाहीये, हे शूद्र टू ब्राह्मण आहे, असा एक अँगल ह्याच्यातनं लक्षात येतोय. दुसरा एक मला आठवत आहे, की मला माझी आई लहानपणापासून सगळे रोल करताना दिसले, आणि सगळ्यांचा आयाच करतात. माझी आई असं नाही मला म्हणायचं, वडील पण करतात. ती आमच्या घरातला संडास पण साफ करायची, ती देवपूजेशी निगडीत पण करायची, माझ्यावर संस्कार पण करायची, ती आर्थिक पण सगळी काय काटकसर असेल किंवा प्लॅनिंग असेल ते पण ती बघायची. ती मला चांगला आहार देणं, व्यायामाच्या सवयी काही लावणं किंवा काही सांगणं, हे पण ती करायची. ती स्वतः तिचं आरोग्य चांगलं राहील याच्यासाठी पण काहीतरी करायची. जसं आत्ताच्या काळात ती म्हणते की आहार कमी घेत राहा, काय मला नेहमी सांगते ती, कमी खा, तू जास्ती टिकशील, हे पटकन ती बोलून जाते नेहमी. आणि कष्ट करत राहा म्हणजे शरीर टिकेल. आता हे चारही रोल माझी आई कायमच करते असं मला वाटतंय. कृष्णाने पण असंच केलंय. कृष्णाने पाय पण चेपलेत, कृष्णाने रथ पण चालवलाय. रथ चालवणं हे काही क्षत्रियाचं काम नाहीये, हे वैश्याचं काम नाहीये, हे ब्राह्मणाचं काम नाहीये, हे शूद्राचं काम आहे. तो सारथी झालाय, तेही तो रोल करतोय. तो एके ठिकाणी ब्राह्मणाचा रोल पण करतोय. तो स्वतः सुदर्शन चक्र घेऊन पण अंगावर जातोय, आणि जयंद्रथाचा वध केलाय त्यांनी, तिथे तो क्षत्रिय आहे. सगळे रोल हा माणूस करतोय. मग आपल्याला स्वतःला सुद्धा हे चारही रोल करता येत आहेत का, याची जाणीव मला आज झाली. माझ्यामध्ये सामर्थ्य पण असलं पाहिजे, मला आर्थिक समज आणि काय वेल्थ जनरेट करणं पण मला जमलं पाहिजे, मला सेवा पण करता आली पाहिजे, मला सगळी कामं आली पाहिजेत. गुरुजींचे मोठे उपकार काय, तर गुरुजींमुळे मला सगळी कामं करायची प्रेरणा निर्माण झाली, यायला पण लागली. की सगळं झालं पाहिजे, असं मला हे येत नाही असं नाही. परिपूर्णता ज्याला म्हणतात जीवनाची, ती ह्या कृष्णाच्या जीवनात दिसते, म्हणून त्याला पूर्णावतार म्हणतात. काय मोठं तत्वज्ञान सांगतोय, त्याच वेळेला तो रोल काय आहे त्याचा, तिथे रथामध्ये तो शूद्राचा रोल करतोय, इज अ सेवक ऍक्च्युली. आणि सायमल्टेनियसली त्या कृष्णाने ज्या द्वारकेमध्ये त्याच्या गावाला गोकुळात आणि इकडे ज्या योजना राबवल्यात, त्याचा तुम्ही जर आणखीन जर मागे गेलात, खोलात गेलात, तर लक्षात येईल त्यांनी इकॉनॉमिकली रिहॅबिलिटेशनच्या स्कीम्स
इतक्या फॅन्टॅस्टिक राबवल्या होत्या की प्रचंड ऐश्वर्य, म्हणजे फक्त डेअरी बिझनेस होता त्यांचा. आता डेन्मार्क जगात आहे, मला वाटतं डेन्मार्कच्या ऐवजी त्यावेळेला हे गोकुळ आणि द्वारका वगैरे ही मंडळी असतील. डेन्मार्क दुग्ध व्यवसायात पुढे आहे, कारण कृष्णाच्या योजना तिथे राबवल्या गेलेल्या आहेत. तुम्ही थोडासा अभ्यास करून बघा. वेगळी माहिती सांगतोय मी, कदाचित विषयाशी संबंधित नसेल. दुसरं कृष्णाचं पाहिलं तर कृष्णाला युद्धातले सगळे डावपेच माहिती होते, म्हणजे त्याला युद्धकला पण येत होती. मग त्याला काय येत नाही? मग मी का असा की मला फक्त एवढंच जमतं, मी ह्या व्यतिरिक्त काही करत नाही, मी ना एवढंच काम करणार, ते माझा विषय नाही, त्याला दुसरा माणूस नेमा. मग कृष्ण जर पूर्णावतार आहे तर ते पूर्णत्व माझ्यात कसं येईल, ही प्रेरणा मला आज या तुमच्या वाचनात मिळाली. मी राजेश्वरी आणि विद्यमानचा खूपच आभारी आहे. तुम्ही हा कार्यक्रम राबवताय, निष्ठेने चालवताय. पण एखाद्या माणसाला एखादा विचार म्हणजे ॲटॉमिक एक्सप्लोजनच होतं, माझ्यात तर होतच होतं. असं माझ्यात आज ॲटॉमिक एक्सप्लोजन झालंय या थॉटमुळे. थॉट इटसेल्फ इज अ ग्रेट पॉवर. सो लेट अस लिव्ह कम्प्लीट लाईफ. हा मेसेज मला ह्या चिन्मयानंदांमुळे तर फारच मोठं आज मिळालाय. अजूनही काही बारकावे आहेत, पण आता माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही माझ्यासारखी बडबड नका करू. हे काही कौशल्य नाहीये. कमी शब्दांमध्ये मी आज काय शिकलो आजच्या वाचनातनं किंवा काय शिकले, हे जर 2 वाक्यात सांगता आलं, 1 वाक्यात सांगणारा आणखीन हुशार, एका शब्दात सांगणारा परम हुशार. तर असं कमी शब्दांमध्ये जर एक जण बोलू शकलात, तर पहिल्यांदा आपण परीक्षा घेऊया स्मिता फडकेंची. यांना कमी शब्दांमध्ये आज काय मी शिकले हे सांगता येत आहे. स्मिता फडके, तुम्ही बोलाल का? तुम्हाला काय आज मिळालं? जसं मी मलाच काय मिळालं ते सांगितलं. मला असं गुरुजी वाटतं, तुम्ही आता जे म्हटलं की श्रीकृष्ण हा रथावर बसलेला तेव्हा सेवकाची भूमिका करत होता, तर मला असं वाटतं की नुसतीच सेवकाची नाही, तर गरज पडली तर त्याने गुरुची भूमिका केली. म्हणजे एकाच वेळेला त्याने सेवकाची, शूद्राची पण भूमिका केली आणि आपल्या मालकाला गरज पडली तेव्हा त्याने ब्राह्मणाचंही कर्तव्य केलं. इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड. दॅट इज अ वंडरफुल थिंग. थँक्यू. वेळ संपला. विद्यामा, तुम्हाला काय मिळालं? थँक्यू, छान सांगितलं स्मितामा. विद्यामा, तुम्हाला काय मिळालंय? विद्यानंतर राजेश्वरी. राजेश्वरी तू सांग, विद्यामा आल्यावर काय बोलते. ते सांगण्यापूर्वी मला एक बोलायचंय. ते संस्कृत श्लोक वाचण्यासाठी विद्यामा म्हणाल्या होत्या, पण मीच त्यांना म्हणाले की मी नाही वाचत. नाही, कृष्ण सगळं करू शकतो, मी पण सगळं करू शकते. त्याची सुरुवात उद्यापासून करायची. आणि एवढंच नाही तर दुसऱ्यांना सांगून आम्ही सगळे पण म्हणू तुमच्या मागोमाग. प्लीज. सो नाईस. आता व्हॉट डिड यू, तुला काय मिळालं? हो, एक वाक्य आज वाचताना मला खूप आवडलं. या ठिकाणी निर्दालन म्हणजे व्यक्तींना नाहीसे करणे असे नसून व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी असलेल्या दुष्ट प्रवृत्ती नाहीशा करणे हे होय. म्हणजे गुरुबद्दल सांगताना त्यांनी असं सांगितलंय की व्यक्तींना जवळ करून त्याच्या ज्या प्रवृत्ती म्हणजे त्याच्या त्यांनी काय सांगितलंय नाही. व्हॉट डिड यू लर्न? सॉरी. आणि म्हणजे मी काय घेऊन चाललोय आता ह्या कॉलवरनं, मी काय नेतोय आज, तर मला आज खजिनाच लागलाय हाती, ते मी सांगितलं. तसं तुला काय लागलं हाती? म्हणजे एक गुरु कसा असतो आणि जे महान आत्मे प्रकट होतात ते स्वतः त्यावर राज्य करतात. त्यांच्या सगळ्या शरीरावर त्यांचं स्वतःचं राज्य असतं. ते मालक म्हणून जगतात. तसं जगता यायला पाहिजे असं. छान. सो नाईस. विद्यामा? तो जो क्रम आहे की इंद्रियांपेक्षा शरीर श्रेष्ठ, शरीरापेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीपेक्षा आत्मस्वरूप श्रेष्ठ. म्हणजे इंद्रिय, मन आणि बुद्धी याच्यावरचं स्वामित्व हे परत प्रकर्षाने लक्षात येत आहे. आणि इंद्रिय संयम हा सगळ्यात कसा महत्वाचा आहे या सगळ्यासाठी, हे लक्षात आलं. व्हेरी नाईस. इथे ना ज्यांनी गुरुसेवा शिबिर केलाय GSS, त्यांच्याकरता मी एक हिंट देतोय. तुम्ही साऊंड मेडिटेशन जो आपला प्रकार आहे, पर्टिक्युलरली साऊंड ऑफ सायलेन्स, त्याचा सिक्वेन्स श्रीकृष्ण भगवान इथे सांगतायत का, हे ज्यांनी त्यांनी अभ्यासा.
do we go by the very same way without knowing these teachings of Sri Krishna? असा विचार करून ठेवा. आता लगेच उत्तर नकोय काही. शुभा रुद्र प्लीज. असा विचार केला की प्रत्येक गोष्ट स्वीकारली पाहिजे आणि आली पाहिजे, ह्याच्यासाठी मनामध्ये सुरुवात झाली पाहिजे. वा, छान, चांगली सुरुवात. सपकाळजी, त्यानंतर कल्पना नारखेडे. आपण अमर्याद आहोत आणि त्यांचा जेवढा वापर करू शकू तेवढा केला पाहिजे. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. कल्पना मा. जय गुरुदेव. येस, जय गुरुदेव. आत्मसात केलं की हे मोठं विधान होईल, पण आतापर्यंत आपण अर्जुनाच्या स्टेटमध्ये होतो. SSY कल्चर मला आता वाटतं की आता आपण कृष्णाच्या स्टेटमध्ये जायला पाहिजे, म्हणजे आत्मस्वरूपात जगायला पाहिजे. सगळ्या गोष्टीवर आपला होल्ड पाहिजे, जे आपल्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला मिळालेल्या आहेत. येस येस. मग आता परत एकदा SSY करा, कारण SSY चा परिणाम कृष्ण होणं हाच आहे. हो. मग आज जाणीव झाली नसेल तर पुन्हा रिपीट करायला हवं, नाही तर GSS ला या, कधी कुठेतरी एक काहीतरी करा. नाही, GSS यायचंच आहे, MC ला पण यायचंच आहे. बर बर, ठीक आहे. सो नाईस, सो नाईस. तर अरविंद जी, नंतर गॅलेक्सी M30S त्यांच्या नंतर. जय गुरुदेव. जय गुरुदेव. अरविंद म्हणजे मी साधना आहे. हे बघा, हे अशी गडबड असते बरं का. कृष्ण पण वेडा होईल. साधना मा, जय गुरुदेव, बोला. समजून घ्यायचा प्रयत्न चालू आहे. योगाची व्याख्या जी आहे ती खरं मला जास्त समजून घ्यायला आवडेल. जी इंद्रिया म्हणजे ते जेच विद्यमाननी जे सांगितलं, इंद्रियांपेक्षा शरीरापेक्षा, इंद्रियापेक्षा शरीर, आणि ते सगळे जो क्रम दिला आहे. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक, छान. विद्यामा, सचिन शर्मांची जी सक्सेसची डेफिनेशन आहे ना, ती ह्या पॉइंटशी कुठे जुळते का? बेटर व्हर्जन. ओके. गॅलेक्सी M30S प्लीज. ओके, निलेश जोशी. गुरु बिना ज्ञान नाही. आणि तो गुरु तुमच्यातच बसलाय, हे कृष्ण सांगतोय. इकडे तिकडे जाऊ नकोस, आत्मतत्वाला जाण, तोच गुरु आहे. फॅन्टॅस्टिक. वर्षा राणे, नंतर सुनीता फणसे. सिक्वेन्स जो आहे तो जरा समजला ह्याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे ज्ञानमार्गाच्या आधी कर्मयोग समजणं हे जास्त महत्वाचं आहे. येस येस येस, बरोबर बरोबर, तो सिक्वेन्स छान आहे. हो. आता कोण बोललं, कारण अनम्यूट केल्याचं? सुनीता फणसे. येस येस येस, सो नाईस. वर्षा राणे, आपण सांगाल काही? त्यांच्यानंतर आशा कामत. कामताजी बोला बरं का, तुमचा अधिकार माहिती आहे आम्हाला गीतेवरचा. कामताजी अनम्यूट करा म्हणजे बोलता येईल. वर्षा राणे काही बोलणार आहात? जयश्री पद्मजा आढाव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. गीतेचा अभ्यास सुरू झाल्यापासून विषाद, सांख्य, ज्ञान, कर्म हे सगळे योग आणि या सर्वातून परिपूर्णत्वाकडे जाणे. आता जसं तुम्ही सांगितलं, पुरुष सूक्तामध्ये समाज पुरुषाचं वर्णन आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. हे सर्व भूमिका सर्व स्त्रिया पार पाडतात, पण त्यातली क्षमता आज ओळखून आणखीन पुढे जाणे हाच गीतेतला माझा आत्मसात करण्याचा प्रयत्न असेल. जय गुरु. सुंदर सुंदर सुंदर, छान छान. नितीनजी, नितीन. आणि GSS आनंदाश्रम म्हणून आहे ते. जय गुरुदेव. जय. सर्व इंद्रियांपेक्षा आपण आत्मतत्व ओळखून त्याचा वापर आपण आपल्या योग्य पद्धतीने करून घेणे, हे मी शिकलो. छान छान. मंगेश ना, GSS आनंदाश्रम कोण आहे?
ओके, व्यंकटेशजी. त्यानंतर कनिष्ठापासून ज्येष्ठापर्यंत केलेला प्रवास म्हणजे योग आहे. छान. धनलक्ष्मी राऊत. भक्ती बावकर. GSS आनंदाश्रम बोलायचंय. बहुतेक हिमांशू असावा. हो का? ओके ओके, इट्स ओके ओके. सो नाईस. कोणी राहिलाय? मी नाव नाही घेतलं असं, त्यांनी शेअर करा. ओके, फॅन्टॅस्टिक. स्नेहल वर्तक. हा सर, जय गुरुदेव. जय मी गुरुदेव. पहिल्यांदाच गीतेचं पठण करते आणि मला खूप आनंद होतोय. वा वा. आज मी हे शिकले की समय सूचकते ना आपली सगळी कामं आपल्याला करता आली पाहिजेत. वा. ऍक्च्युली ना आपल्या भारतातल्या सगळ्या स्त्रिया करतातच. आणि हे परदेशामध्ये क्लासिफिकेशन ऑफ वर्क फार आहे. इंडियामध्ये इंडियन लेडी इज ग्रेट ग्रेट. म्हणजे काय काय सगळं करतात ते, सगळं अफाट सामर्थ्य आहे. पण या पुरुष प्रधान संस्कृतीने सगळं गडबड करून ठेवले, पॉलिटिक्स केलेलं आहे मोठं. ऍक्च्युली स्त्री प्रधानच परफेक्ट आहे. अर्थात आता इथे बायको नाहीये म्हणून मी बोललो. सो नाईस, थँक्यू. आता कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा, बोलायचं असेल तर बोला, नाहीतर आपण थांबूया. हा सर, मला अजून एक विचारायचं आहे. परवाच्या पाठातलं तुम्ही म्हटलं बुद्धी निर्णय घेते, शेवटी बुद्धी निर्णय घेते, पण मन बुद्धीकडे जी माहिती कळवतो त्याच्यावर आधारित निर्णय घेतले जातात. म्हणून मनाचा परिणाम निर्णय घेण्यावर किती होतो? मनाचा काय? मनाचा बुद्धी निर्णय घेते असं परवा सांगितलं तुम्ही. होय होय होय. मन बुद्धीपर्यंत माहिती पुरवतो. बरोबर. माहिती ज्या पद्धतीने पुरवली जाईल त्या पद्धतीने निर्णय घेतला जातो. बरोबर बरोबर. एकच घटना आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अँगलने जेव्हा बघतो, बरोबर, तेव्हा एकाच घटनेसंबंधी वेगवेगळे निर्णय घेतले जातात ना. बरोबर. पण एका व्यक्तीकडनं नाही, एका व्यक्तीकडनं एका वेळेला एकच निर्णय घेतला जातो. पण तीच घटना वेगवेगळ्या लोकांनी पाहिली तर त्यांचे त्यांचे निर्णय वेगळे असतात. पण देखील एकाच घटना वेगवेगळ्या अँगलने पाहतो ना. हा, पण निर्णय एकच घेतो ना. निर्णय एकच घेतो, पण मनाचा परिणाम निर्णयावर होतो ना. मनाचा परिणाम नाही होत, मनाचा उपयोग होतो. परिणाम चित्ताचा होतो, परिणाम अहंकाराचा होतो, किंवा परिणाम तुमच्या जाणीवेचा होतो, बिईंगचा होतो. छान. पण तुम्ही बारीक विचार करताय हे मला खूप आवडलं. अभ्यास प्रक्रियेत तुम्ही आहात हे खूप छान वाटलं. फॅन्टॅस्टिक. अजून कोणाला काही विचारायचंय, बोलायचंय? विद्यामा, तुम्हाला काय मिळालं आज, असा एक प्रश्न होता. हो, बोलले मी. बोललात का? अरे हो, झालं झालं. मग कोणी दोन जण कोणतरी राहिलेत नाही बोललेली. वर्षा राणे, बोललात का तुम्ही? जय गुरुदेव. श्रीकांतजी, सांगायचं होतं की जसं साधनाचं झालं की अरविंदच्या ठिकाणी साधना आहे, वर्षा राणेच्या ठिकाणी आजच जॉईन झालेत माझे आई बाबा. अरे वा, छान छान. बाबांचंही SSC झालेलं आहे, तर त्यांना म्हटलं ह्या परिस्थितीत तुम्ही त्याचा म्हणजे ऍडव्हान्टेज घ्या, गीताचा क्लास सुरू झालाय. हो हो. म्यूट करणं त्यांना कदाचित जमणार नाही, मला शिकवावं लागेल. त्याच्यानंतर हरकत नाही, हरकत नाही. काही नाही, आई वडिलांना नमस्कार, बाकी काही नाही. थँक्स थँक्स थँक्स. चांगली आपल्या ग्रुपमध्ये छान ऍडिशन झाले. असे ज्येष्ठ आशीर्वाद देणारे आपल्याला हवेत. मला एक सांगायचंय की आपल्याकडे जो हिमांशू आहे त्या हिमांशूने आपल्या GSSच्या ग्रुपवर
आता हम्म. आपला हा गीता वाचनाचा कार्यक्रम आहे त्याच्या रेकॉर्डची युट्यूब लिंक पाठवलेली आहे. तर बरं. आपली जर इच्छा असेल की जे लोक सकाळी 6 ते 7:30 वेळ देऊ शकत नाही तर हा. त्यांना त्या वेळेने ज्ञान मिळावं, म्हणजे जे आपल्याला मिळालं ते इतरांना मिळावं, हो. जी अशी आपली जर इच्छा असेल तर आपण त्यांना ही लिंक देऊ शकता आणि ते युट्यूबवर त्यांच्या वेळेने शांतपणे ऐकून त्यांचे जर काही प्रश्न असतील तर त्यांनी श्रीकांतजींना विचारावे. असं त्याच्यात लिहायला हरकत आहे का हो, श्रीकांतजी? पण मला व्हॉट्सअपवर विचारत फोन करून छळू नये. हा, मग ते त्याच्यात लिहायचं ना असं की हा, ओनली ठीक आहे. क्वेश्चन्स ओनली ऑन व्हॉट्सअप टू चालेल चालेल. श्रीकांतजी असं हम्म. लिहायला हरकत नाही, ज्याने हे पाठवायचं. हा चालेल चालेल, हे चांगली सूचना आहे. छान. हा, म्हणजे की हे बघा शेवटी आपल्याला जे नाही, मिळालं ते स्मिता मा, सगळ्यांना पॉइंट दिलं कळला, पाहिजे. पॉइंट कळला. आपल्याला आता कमी शब्दांमध्ये व्यक्त व्हायला शिकायचंय. बरोबर. फक्त भगवद्गीतेचं तुमची परमिशन घ्यायची होती म्हणून मी काही नाही, विचारलं. आपण सगळेच मालक आहोत, कसली परमिशन घ्यायची नाही, इथे कोणी. उत्तर तुम्ही द्यायची अपेक्षा आम्ही करतो असं म्हणते मी. हा, ते काय. फक्त ओके, ओनली ऑन नाईस. व्हॉट्सअप असं लिहायचं बस. येस, थँक्यू, नाईस सजेशन. थँक्स टू हिमांशू. हिमांशूला प्रोसेस अवेलेबल ऑन युट्यूब. हा, आता थांबा, आता तुमचा वेळ संपला. दुसऱ्या कोणाला बोलायचं आहे का? ओके, एनीबडी? फॅन्टास्टिक. विद्यामा आणि राजेश्वरी, तुम्हाला संस्कृत दोघी वाचणं आणि आमच्याकडनं म्हणून घेणं शक्य होईल का? नाही, श्लोक तोंडात बसू देत आमच्या पण श्लोक, असं मला मनात आलंय. बाकी होईल ना. हा, मग उद्यापासून आपण ते करूया. संस्कृत श्लोक तुमच्या पाठोपाठ आम्ही म्हणायचा. 2 वेळा तुम्ही सांगा. पहिल्यांदा जरा तुकडे तुकडे करून सांगा आणि मग संधी करून सांगा. म्हणजे दोन्ही फोड करून आणि संधी करून असं 2दा म्हणूया. तोंडातनं भगवद्गीता उच्चारली जाणं देह पडायच्या आत हे भाग्यच ठरेल आमचं सगळ्यांचं. थँक्यू. और कुछ किसी को कुछ बोलना है, शेअर करना है? म्हणणार असतील संस्कृत मधनं किंवा संथा देणार असतील किंवा ताई तुम्ही देऊ शकाल का? नाही तर संस्कृत मध्ये एक म्हणजे आपण म्हणतो तसं संधी विग्रह करून आपण जसं उच्चार करतो तसं. तर ते मला वाटतं गीतेचे आपण श्लोक म्हणायचे. ती गीता तर सगळ्यांकडेच आहे. त्याच्यासाठी चिन्मय मिशनचं गीतेचं निरूपण असलेल्या पुस्तकाची गरज नाहीये म्हणून विचार. बरोबर आहे. मग प्रत्येकाने आपापलं पुस्तक घेऊन बसायचं आणि उद्याचा दिवस पाहिजे तर आतापर्यंत झालेले श्लोक एकदा म्हणूया, असं पण करता येईल. व्हेरी गुड. आणि मग पुढे जाता येईल, तसंही चालेल. पण हा निर्णय विद्यामांना आणि राजेश्वरीला घेऊ दे. त्यांना जे सोयीचं असेल तसं करतील. शुभाताईंना त्यांना विचारायला हरकत नाही, कारण त्यांचे उच्चार पण स्पष्ट आहे. म्हणजे संस्कृत शिकवणारच आहे त्याचे, म्हणजे माझे वडील संस्कृत पंडित असल्यामुळे त्यांना एकही चूक असलेली खटकायची. तर आपण शिकताना संस्कृतची चूक होऊ नये एवढीच इच्छा आहे म्हणून. आपल्याला काही खटकत नाही, एवढाच फक्त फरक आहे आपल्यात आणि बाकी काही आपल्याला खटकतच नाही काही. हो, पण माझ्या वडिलांना एवढं खटकायचं की शिवमहिमा कॅसेट करत होतो, त्यांनी अर्थ म्हटलं आता म्हणू नको, मी म्हणते एवढ्या चुका करतेस तुम्हाला चालणार नाही, आता मीच म्हणतो. एवढं त्यांनी केलं होतं. अर्ध त्यांच्याच्यात अर्ध माझ्याच्यात झालं रेकॉर्डिंग. फॅन्टास्टिक. ओके, शॅल वी कन्क्लूड? विद्यामा, आता थांबायचं आहे का काही कोणाला बोलायचंय? ओके, प्रार्थना घ्या जर काही नसेल दुसरं तर बोलण्यासारखं. विद्यामा, प्रार्थना. हो. प्रार्थना म्हणूया. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओम श्री परमात्मने नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. धन्यवाद सगळ्यांना. पुन्हा उद्या भेटणार आहोत सकाळी 6 वाजता. जय गुरुदेव. जय हिंद.